गरमागरम तुपात भाजलेले आणि आतून मऊसूत बटाट्याच्या सारणाने भरलेले आलू पराठे कोणाला आवडत नाहीत? सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट असा हा झटपट आणि चविष्ट पदार्थ आहे. साध्या साहित्यापासून बनणारा हा पराठा दही, लोणचं किंवा बटरसोबत खायला आणखी स्वादिष्ट लागतो. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाहेरसारखे खमंग आणि मऊ आलू पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. काही खास टिप्ससहित ही रेसिपी नक्कीच तुमचे पराठे परफेक्ट बनवेल. चला तर आलू पराठा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. हे बरोबर मधून कट करून घ्यायचे आहेत आणि शिजवत असताना या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. फक्त कुकरमध्ये पाणी घालून याला शिजवून घ्यायचं आहे. आलू पराठा बनवण्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे पराठ्याचं आवरण अगदी खुसखुशीत तयार होतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या अगदी कणाकणाला तूप लागलं गेलं पाहिजे, म्हणजे मग पराठे अगदी खुसखुशीत तयार होतात. तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पिठाची अशी मूठ करून बघायची आहे, म्हणजे मग आपलं तुपाचं मोहन हे बरोबर पडलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. कणिक मळत असताना अगदी पातळही मळायची नाही, तसेच घट्ट देखील मळायची नाही. अगदी मीडियम असली पाहिजे. आता पीठ मळून झालेलं आहे. याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं मर्दून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मीडियम अशी कणिक मळून घ्यायची. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत पराठ्यासाठी सारण बनवून घेऊया. इथे मी उकडलेली बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत, म्हणजे मग पराठा लाटत असताना अजिबात फुटत नाही. तसेच पाणी न घालता बटाटे शिजवल्यामुळे याच्यामध्ये अतिरिक्त पाणी असं राहत नाही आणि सारण देखील अगदी ओलसर असं तयार होत नाही. आता सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत. यामध्ये मिरची, आलं आणि लसूण याचं वाटण घालायचं आहे. मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये भरपूर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. यामुळे पराठ्यांना खूप छान असा स्वाद येतो. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचे, तसेच 1 छोटा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घालत असताना हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी देखील हातावरती अगदी बारीक चुरून घालायची आहे. यामुळे सारणाला खूप छान अशी चव येते आणि बाहेर रेस्टॉरंटमध्ये जसे पराठे मिळतात त्याला जशी चव असते त्याप्रमाणेच या पराठ्याला देखील चव येते. आता यामध्ये धने आणि जिरे पूड घालायची. तसेच अगदी पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला घातल्यामुळे अगदी चटपटीत अशी चव येते. तसेच तुमच्या आवडीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये सर्व मसाले घातल्यानंतर सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलू पराठे बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने लिंबूच्या आकारापेक्षा थोडे मोठे असे गोळे बनवून घ्यायचे. जेवढ्या आकाराचा सारणाचा गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा अगदी थोडीशी कमी कणिक घ्यायची आणि त्याची पुरणाच्या पोळीसाठी ज्याप्रमाणे आपण पारी बनवतो त्या पद्धतीने त्याची पारी बनवून घ्यायची. मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे. आता यामध्ये सारणाचा बनवलेला गोळा घालायचा आहे. सारणाचा गोळा आतल्या बाजूने प्रेस करायचा आहे आणि कणिक वरच्या बाजूने सरकवत गोल गोल फिरवत असा याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. उंडा बनवल्यानंतर अगदी बरोबर मध्ये असा प्रेस करायचा आहे, म्हणजे मग सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल. आता हा उंडा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने प्रेस करायचं आहे, म्हणजे मग सारण देखील अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरलं जाईल. कधी कधी काय होतं, काटाला फक्त कणिकच येते आणि सारण फक्त आतल्या साईडला असतं. तर असं न होता या पद्धतीने जर तुम्ही प्रेस केलं तर अगदी सगळीकडे काटापर्यंत सारण पसरलं जातं. आता पराठा लाटायला सुरुवात करायची आहे. लाटणं अशा पद्धतीने गोल गोल फिरवत पराठा लाटायचा आहे. थोडीशी कणिक चिटकत आहे असं वाटलं तर याला थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि पुन्हा पराठा लाटायला सुरुवात करायची. थोडासा मोठा पराठा झाल्यानंतर फक्त कडेच्या साईडनेच लाटायचा आहे.
पराठा लाटत असताना तो फक्त बाहेरच्या साईडने ओढत ओढत लाटायचा आहे. अशा पद्धतीने हा पराठा सर्व बाजूनी लाटून घ्यायचा आहे. इथे गॅसवरती तवा मी तापून घेतलेला आहे. आता याच्यावरती पराठा घालायचा आहे. सुरुवातीला तव्याला अजिबात तेल किंवा तूप लावायची गरज नाही. असाच पराठा दोन्ही बाजूनी अगदी लो फ्लेमवरती थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मग अगदी खुसखुशीत आणि खरपूस तयार होतो. आता पराठ्याला थोडीशी बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे. असं झालं की मग पराठा उलटायचा आहे, तोपर्यंत अजिबात उलटायचा नाही. तुम्ही इथे पाहू शकता पराठा अगदी टम्म असा फुगलेला आहे. आता याला वरच्या साईडने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. शक्यतो पराठा हा तूप किंवा बटर लावूनच भाजायचा आहे, म्हणजे मग त्याची चव अगदी छान लागते आणि अगदी खरपूस देखील भाजला जातो. पराठा अगदी छान टम्म फुगलेला आहे आणि सगळ्या बाजूने देखील अगदी व्यवस्थित खरपूस भाजलेला आहे. आता हा पराठा तयार आहे. लगेचच सर्विंग प्लेटमध्ये काढूया. कणिक मळत असताना थोडासा बेसन पिठाचा वापर केल्यामुळे पराठे अगदी खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि सारण देखील याच्यामध्ये भरपूर भरलेलं आहे. तसेच टम्म देखील फुगलेले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तसेच रात्री देखील तुम्ही जेवणासाठी हे पराठे बनवू शकता. पराठ्यावरती थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि दह्यासोबत किंवा तुम्ही लोणचं किंवा एखाद्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. हे चवीला अगदी छान असे लागतात आणि अगदी पोटभरीत जेवण देखील आहे. तुम्हाला मी एक पराठा उघडून दाखवते, म्हणजे मग तुम्हाला समजेल की याच्यामध्ये अगदी कडेपर्यंत सारण अगदी व्यवस्थित भरलं गेलं आहे आणि अगदी भरपूर सारण देखील आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे. तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.